शहादा शहरात मद्य तस्कराविरोधात मोठी कारवाई शहादा पोलिसांनी केली आहे। जवळपास 5,14,800 रुपयांचा मुद्देमाल या मद्य तस्कराकडून पकडण्यात आला आहे। या कारवाईत एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दारूबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शहादा शहरातील दोंडाईच्या रोड परिसरात असलेल्या संविधान चौकात ही कारवाई करण्यात आली। 9 एप्रिल रोजी सायंकाळी पोलिसांना संशय असलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात अवैधरित्या मद्य तस्करी करण्यात येत असल्याचे दिसून आले। शहादा पोलिसांनी या कारवाईत जवळपास 1,72,000 रुपयाचा मद्यसाठा या वाहनातून जप्त केला आहे। तसेच वाहनाची किंमत 3,10,000 रुपये असा एकूण 5,14,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी तसेच इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली आहे। या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मागील हप्त्यातही शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत तंबाखू, गुटखा, सुगंधित तंबाखू हा पकडला होता। त्यामुळे सध्या तरी अवैध धंद्यांवरती हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या कारवायांना सुरुवात झाली आहे। त्यामुळे अवैध व्यावसायिकांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे। सदर कारवाईमुळे शहादा शहरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे। KTN न्यूज मराठीसाठी विजय पाटील, शहादा।